नमस्कार. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला, आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे तिळाच्या वड्या. त्या गावरान तीळ घेतले होते मी, 1 वाटी घेतलेले आहे. आता एकीकडे कढई आपण गरम करायला ठेवली आहे. कढई आपली तापली की आपण याच्यामध्ये 1 वाटी गावरान तीळ मी घेतले होते. हे आपण जरासे भाजून घेणार आहे. म्हणजे साधारण गुलाबी सर असे भाजणार आहे. जास्त काही आपल्याला करपवून द्यायचे नाही. त्या काय होईल, मग त्या वड्यांची चव बदलून जाईल. मंद आचेवरच आपल्याला हे तीळ चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. आपल्याला इथे एकसारखं जरा ते ओळखणे तीळ हलवून घ्यायचे. तीळ भाजायला काही फार वेळ लागत नाही. जरा असे चटायला लागले, म्हणजे तडतडायला लागले जरा, की आपल्याला लगेच लक्षात येतं की चला तीळ आपले भाजून झालेले आहेत, खरपूस भाजून झाले. तुम्हाला दाखवतो बघा, याच्यामध्ये तुम्हाला एकदा लक्षात येईल तीळ आपले चटतात. तर तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. थंडीच्या दिवसांमध्ये आणि एरवीसुद्धा आपल्याला तीळ खायला पौष्टिक आहे. तसे आरोग्यासाठी हाडांची बळकटी जर आपल्याला हवी असेल किंवा समजा गुडघेदुखीचा त्रास असेल तर अशा याच्यामध्ये तिळाचा समावेश रोजच्या आहारात असणं हे गरजेचं आहे. आणि आता तर काय, संक्रांती म्हटल्यावर मग या निमित्ताने खाऊ नये, पण आपण तिळाचा वापर जेवणामध्ये आवश्यक करतो. आता इथे आपले मंद आचेवर हे तीळ सगळे भाजून झालेत चांगले. हे एका ताटामध्ये मी काय करते, हे थंड करायला ठेवलं. ते बघा, आता याच्यामध्ये हे थंड करायला ठेवले. पुन्हा त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे घालून घेतले. तर तीळ इथे मी गावरान तीळ 1 वाटी घेतलं होतं, त्याच्यामुळे शेंगदाणे मी अर्धा वाटी घेतलेले आहेत. जराशी मिक्स जर बर्फी केली ना तर ती छान वाटते, नाही का? मिक्स वड्या आपण म्हणू त्याला. शेंगदाणे फार भाजणार नाही आहे, साधारणपणे म्हणून थोडेसे भाजून घ्यायचे. तेही झाले की थोडंसं मी मिक्सरमध्ये हा खोबऱ्याचा किस जरा काढून घेतला होता, सुक्या खोबऱ्यांचा. त्याच्यामुळे साधारण त्याला वाफ द्यायची, कारण फार काही भाजायचं नाही आहे. आता बघा, की तीळ आपले काढून घेतले होते मी ट्रेमध्ये, थंड झाले. शेंगदाणे आहेत, शेंगदाण्याची सालं काढणार नाही. आणि हा खोबऱ्याचा किस. इथे मी गूळ चिरून घेतला आहे. इथे 1.5 वाटी गूळ मी घेतलेला आहे. खोबरं घेतलेलं आहे, ते पण मी अर्धा वाटी घेतलेलं आहे. प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले तीळ घालून घेऊया. हे महत्त्वाचे आहे इथे या रेसिपीमध्ये. म्हणजे गुळाचा वापर आपल्याला इथे कसा करायचा. खाली तळायला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ घातले. त्यानंतर बघा, या वाटीने मी गूळ 1.5 वाटी घेतला होता, तर त्यातला थोडासा गूळ आपल्याला या तिळावरती घालून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावर आपण घालणार आहे शेंगदाणे. शेंगदाण्यांची सालं न काढता आपण याच्यामध्ये ॲड करतोय. पुन्हा याच्यातला थोडासा गूळ शेंगदाण्यावर घालून घ्यायचा आहे. त्यानंतर मग आपण इथे खोबऱ्याचा किस जो केला होता तो जरासा भाजून घेतला होता तो, त्याच्यानंतर उरलेला सर्व गूळ. तर असं सर्व मिश्रण आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये फ्लेवर येण्यासाठी काय, तर हिरवी विलायचीची पूड मी 2 चमचे याच्यामध्ये घालून घेते. आता मिक्सरमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता त्यापूर्वी मी काय केलं, इथे ट्रेमध्ये थोडंसं जरा साजूक तूप घालून ट्रेला आपण हे सगळीकडून पसरवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मिश्रण मगाशी मिक्स केलं, तर ते आपण ऑन ऑफ करत आणि जरासं मध्ये मध्ये थांबून चमचाने हलवून आपण ते व्यवस्थित करून घेतलं.
तुम्हाला दाखवते मी, ते रेडी आहे. पण इथे काय केलं मी, कढई परत तापायला ठेवली. आता याच्यामध्ये काय करणार, थोडंसं आपल्याला साधारण 2-2.5 चमचे हे गाईचं तूप ॲड करून घेतलं आहे. इथे गॅसची फ्लेम मी मंदच ठेवली आहे. हे आपण मिश्रण मिक्सरमधून काढून घेतलं होतं. बघा बऱ्यापैकी चिकट झालं आहे. ॲक्च्युली आपण हे डायरेक्टही करू शकतो, परंतु आता इथे ही प्रोसेस का महत्त्वाची आहे, ज्यावेळेस आपण तुपावरती परत हे करू त्यावेळेस जर असा गूळ हा सॉफ्ट होईल आणि ज्याप्रमाणे गजक करतात तिळाचं, बरोबर ना, तर त्याप्रमाणे इथे क्रिस्पीनेस हा आपल्या तिळाच्या वडीला येईल. म्हणून ही प्रोसेस महत्त्वाची आहे. जर असा गरम गोळ होईपर्यंत आणि सॉफ्ट होईपर्यंत आपण इथे मंद आचेवरच सावकाशपणे हे करपून न देता हे एकसारखे आपल्याला करून घ्यायचे. करपला नाही पाहिजे एवढीच काळजी इथे महत्त्वाची आहे. बघा आता इथे लक्षात आलं असेल तुमच्या की बऱ्यापैकी तो हळूहळू गूळ हा मेल्ट होतो. आधीच आपण हे सगळं मिश्रण भाजून घेतलं होतं, त्यामुळे जास्त आपण इथे काही वेळ घेणार नाही आहे. बघा तुम्हाला दाखवते, बोटाने झाले आपलं तयार, सॉफ्ट झालेलं आहे. आणि आता इथे ज्या ट्रेमध्ये मी तूप लावून घेतलं होतं त्याच्यात आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊया. हे काढून घेतल्यानंतर हे मिश्रण गरमच आहे. आता हे त्या ट्रेमध्ये आपल्याला वाटीच्या सहाय्याने थापून घ्यायचं आहे. मी रेडी करून घेतलेलं आहे. वरून आपण गार्निशिंगसाठी जरा तेल पसरवले आहे. किती जाड हवा आहे लेअर हे तुमच्यावर आहे. आणि या वाटीने मी पुन्हा एकदा जरा प्रेस करून घेते. हे सर्व गरम असतानाच हात न लावता वाटीच्या तळाने तुम्ही हे थोडेसे थापून घेऊ शकता. आता हे आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे, पण त्याच्या आधी काय करायचं आहे की चाकूच्या सहाय्याने आपण इथे त्याचे कट करून घेणार आहे. बघा तर जरा वड्या आपण पाडून घेऊयात, कारण हा सॉफ्ट असतानाच वड्या इथे चांगल्या पाडल्या जातात. आणि कट मारून झाले की मग आपण इथे हे थोडा वेळ सेट करायला ठेवून देणार आहे. त्यानंतर मग जेव्हा आपण वड्या मोकळ्या करू तर त्यावेळेस आपल्याला त्या सहज व्यवस्थित मोकळ्या करता येतात. बघा इथे कुठलाही जोर लावावा लागत नाही आहे वड्या पाडताना. सहज इथे आपली सुरी आहे ती त्याच्यामध्ये जाते आणि आपल्यालाही सोपं पडते. म्हणून हे सुरुवातीलाच एकदा का सर्व मिश्रण व्यवस्थित ट्रेमध्ये लावून घेतलं की मग आपण इथे वड्या पाडायला आपल्याला सोपं होऊन जातं. उभ्या केल्या तुम्ही जर वाटलं तुम्हाला कापणी आकारामध्येही तुम्ही कापू शकता, तर मी इथे स्क्वेअरमध्ये घेतली आहे. मी जरा हाताला माझं तूप लागलेलं होतं त्यामुळे थोडंसं जरा चाकू माझ्या हातातून तो सटकतो. सहज आपल्याला कापता येतात, ते वेळ लागत नाही ना जोर द्यावा लागत. इथे पाक न करता तिळाच्या अतिशय उत्कृष्ट अशा वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला दाखवते हे सेट झाल्यानंतर. बघा अर्धा पाऊण तास मी हे सेट करायला ठेवलं होतं आणि थंड झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल आता इथे आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते इथे. बघा उलथनचा वापर मी केला आहे आणि जरा मोकळ्या करायला बघता. इथे आपण आधीच कट मारून घेतलं होतं, म्हणजे वड्या पाडून घेतल्या होत्या, त्यामुळे हलक्या हाताने जर आपण बघा इथे उलथन मी करते, सहज हे वड्या आपल्या मोकळ्या झाल्या. बघा तुम्हाला दाखवते आता इथे लक्षात येईल. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ह्या तिळाच्या वड्या करू शकतो. बघा तर तुम्ही करून बघा, कमेंट करून मला सांगा आणि आपण आता वड्या ताटामध्ये करून घेऊ. तर पुन्हा एकदा तिळगुळ घ्या, गोड बोला आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून साधनास किचनकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा साधनास किचनला.